आपल्या सगळ्या महिला मंडळाच्या वतीने इथे बोलायला उभी राहील. आपण बरेच वर्ष झाले इथे परमार्थ करतोय. मला स्वतःला 40 वर्ष झाली. 40 वर्ष होऊन गेली. 70 साली मी देवळात यायला लागले. त्यावेळेला आपलं मंदिर अगदी लहान होतं आणि गुरुजी रोज ज्ञानेश्वरी आणि भागवत वाचत होते. आणि संतेने म्हणा किंवा आवड म्हणून म्हणा, इथं जेजुरीत आल्यानंतर इथं काहीच करमणुकीचं साधन नव्हतं. त्यावेळेला काही TV नव्हते. बायकांमध्ये गप्पा मारत बसणं हे मला आवडत नव्हतं. मग आता काय करावं म्हणून चला देवळात जावं, तिथं 2 शब्द चांगले ऐकायला मिळतील या उद्देशाने 69 साली माझ्या मिस्टरांची जेजुरीत बदली झाली आणि 4-5 महिन्यानंतर मी देवळात यायला लागले 70 साली. त्यावेळेच्या ज्या महिला होत्या, त्यावेळेचे जे आमच्या सोबती होत्या, त्यातल्या आता आम्ही 1-2च राहिलो. बाकीचे सगळे वैकुंठवासी झाले. परंतु त्यावेळेचं जे प्रेम आहे तेच प्रेम अजूनही टिकलंय. त्याला कारण असं की परमार्थाची आवड. तर परमार्थाची आवड कशी म्हणता येईल, तर आपण देवाने आपल्याला जी इंद्रिय दिली त्या इंद्रियांचा सदुपयोग व्हावा असं जर वाटत असेल तर डोळ्यांनी चांगलं बघावं, कानांनी चांगलं ऐकावं, शरीराने ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यासाठी देवळात जायला पाहिजे. आणि म्हणून मग देवळात यायला लागलो. इथं गुरुजी ज्ञानेश्वरी भागवत वाचत होते. रोज कानावर चांगलं पडत होतं. आणि मुख्य म्हणजे वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असल्यामुळं, त्या वारकऱ्यांच्या अधिष्ठानामुळं गुरुजींची आमच्यावर एवढी कृपा झाली. खरं तर मी नेहमी म्हणते, मी माझ्या सदानंद गुरुजींना सुद्धा एकदा दोनदा असं म्हणाले की गुरुजी काशीनाथ गुरुजींचे आमच्यावर खूप उपकार आहेत. कारण आई जसं लहान मुलाला हाताला धरून शिकवते तशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. अगदी त्यावेळेला एखादा महात्मा जर देवळात येणार असेल तर त्यावेळेला गुरुजी स्वतः सायकलवरून घरी यायचे. रामकृष्ण. आणि प्रत्येकीला सांगायला गुरुजी यायचे की आज उद्या आपल्याकडे आमचा महात्मा यायचा बरं का, तुम्ही सगळ्यांनी इतक्या वाजता या. ही जी तळमळ आहे त्यांची आणि ही तळमळ आमच्या परमार्थाला उपयोगी पडली. खरं तर इतकं करून घेणारा महात्मा कुणीही भेटणार नाही. महात्म्याची जात बघायची नसती, त्याचं शिक्षण बघायचं नसतं, इतर कुठल्याही गोष्टी महात्म्याच्या बघायच्या नसतात. फक्त महात्म्याची हीच एक गोष्ट बघायची की तो आपल्याला परमार्थामध्ये कसा ओढून नेतोय. आणि गुरुजींनी खरं आमच्या सगळ्या महिला मंडळाला, त्याचबरोबर इतरही सगळ्या पुरुषांना सगळ्यांना ओढून परमार्थात आणलं. मी नेहमी आमच्या महिला मंडळाला सांगते की गुरुजी प्रवचन करत असताना एखाद्या वेळेला रागवले तर सासू काय सुनेला बोले असं बोलायचे. असं वाटायचं परमार्थ सोडून द्यावा, पुन्हा दुसऱ्या दिवशी देवळात येऊ नये. परंतु तरी सुद्धा परमार्थ करायचा आहे. जशी सासूनी किती सासूरवास केला तरी सून घर सोडून जात नाही, तसं ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी गुरूंच्या बोलण्याचा राग न मांडता तिथे टिकून राहायचं असतं. आणि इथं जो टिकून राहिला त्याचं कल्याण होईल. हे आपण आपल्या स्वतःच्या अनुभवाने सांगतोय. नाहीतर आपण महिला नुसतं चूल आणि मूल एवढंच करणाऱ्या. पण आपल्याला प्रवचनाचा अधिकार मिळाला, कीर्तनाचा अधिकार मिळाला आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला गुरुजींनी शिकवल्या. ज्या वेळेला आम्हाला अभंग म्हणता येत नव्हते त्यावेळेला मला तर काही सुरुवातीला लगेच कसं येणार अभंग, पण मला भावगीतं पाठ असायची. ती भावगीतं मी देवाची भावगीतं भजनच म्हणायची. गुरुजी म्हणायचे काही पण म्हणा पण म्हणा. म्हणजे त्यांनी असा आग्रह करून आमच्याकडे करून घेतलं. काही दिवसांनी मग आता भावगीतं किती दिवस म्हणणार, मग आता अभंग पाठ करूया. मग अभंग पाठ केले. मग त्यानंतर काही दिवसांनी गुरुजी म्हणायचे प्रवचन करा. मग त्याप्रमाणे हळूहळू प्रवचन सुद्धा करायला शिकलो. आणि आज आता आपण रोज प्रवचन करतोय. इथे रोज देवळामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी भागवत चालते. आता ह्या गोष्टीला सुद्धा त्यानंतर गुरुजी कंटाळले, गुरुजी थकले. आता त्यालाही 20 वर्ष झाली. गुरुजींनी म्हणजे ज्ञानेश्वरी भागवत वाचायचं सुरू केलं 91 साली. किती झाली? 91 साली. आणि त्यावेळेला मी 4-5 वर्षामध्ये पुण्याला गेले होते. त्यानंतर पुण्यावरून मी परत आले 91 साली. आणि 91 सालापासून मी देवळामध्ये प्रवचन करते. आणि त्या प्रवचनामुळं माझा रोज अभ्यास होतो. काय होतंय? अभ्यास म्हणजे काय, आपण ज्या वेळेला दुसऱ्याला सांगत असतो त्यावेळेला ते आपल्याला स्वतःला चांगल्या रीतीने पटत असतं. हे
लक्षात घ्या. म्हणून का अभ्यास करायचा? तर परमार्थ जर आपल्याला कळावा असं वाटत असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे. आणि या प्रवचनाच्या निमित्ताने माझा रोज अभ्यास होतो. म्हणून मी काही मोठं काम करते असं नाही, पण ते खरं माझा स्वार्थ आहे. त्यात काय माझा स्वार्थ आहे की माझा अभ्यास होतो. मला ज्या गोष्टी घरी वाचल्यात कळणार नाही त्या गोष्टी इथं बसल्यात कळतात. कारण हे अधिष्ठान चांगलं की व्यासांची गाठी तिथं बसल्यानंतर तिथं जे शब्द आपल्याला घरी कळत नाही ते शब्द इथं लक्षात येतात. आणि म्हणून प्रवचनाच्या सुरुवातीला आपण भगवंताला साकडं घालायचं की देवा मी माझं काही बोलत नाहीये, तर तू जे मला सांगतो ते मी इथं बसल्यानं बोलते. ही प्रथम आपण प्रार्थना करायची आणि मग प्रवचनाला सुरुवात करायची. मग जे आपण बोलतो ते आपलं नसतं, ते भगवंत बोलत असतं. म्हणून आपण अभिमान धरायचाच नाही की मी प्रवचनकार आहे किंवा मी कीर्तन करते, कारण आपलं काहीच नाही हो. इथं काही नाही. आपलं सगळं भगवंत आपल्याकडून हे करून घेतो आणि म्हणून आपण करतो. आणि अशा प्रकारे आमचं त्यावेळेचं महिला मंडळ जरी त्यावेळेच्या कुणी नसले तर वक्ता काही करू शकत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांच्यावर हा परमार्थ चाललाय. एकट्या कुणाचे गुरुजी नेहमी म्हणतात, पण कुणाच्याही एकट्याच्या माणसावर हा परमार्थ चाललेला नाही, तर सगळ्यांच्या सहाय्याने हे चाललेले आहे. आणि हा परमार्थ आपण असा पुढे नेऊया अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन. आणि आपण ह्या कार्याला सगळे सहाय्य करू एवढं बोलते मी आणि माझं पुरं करते. सगळ्यांच्या वतीने बोलते. तशीच मी आज आपला अनुभव सांगते या ठिकाणी. मी ज्ञानी नव्हे, पण जो परमार्थ आम्हाला घडला तो परमार्थ कसा घडला हे सांगतो. आज आमच्या पुष्कळ राधाबाई सुलाबाई ह्या पुष्कळ महिला होऊन गेल्या. त्यातल्या आम्ही आता दोघी जणी पवार महाराज आणि या ठिकाणी राहिले. पण आता सुरुवात जी करत परमार्थाची झाली त्यावेळेला इथून जाण्याला गाडी नसायची. त्यावेळेला आळंदीची वारी करण्याकरता गुरुजींनी सायकल त्यांनी टिकवला आणि आम्हालाही टिकवला. आणि आपलं प्रेम त्यांनी दिलं, एखाद्या आई कशी लेकराला प्रेम देते त्याप्रमाणे गुरुजींनी आम्हाला दिलं. बालकाच्या काळी माता जाणून पावलं तिच्यासोबत बाळा पुढे चाललं जशी जेव्हा आई लगेच हातात म्हणते आणि लगेच बाहेर काही जाऊ नको असं सांगून शिकवून त्यांनी आतापर्यंत हा परमार्थाचा मार्ग आम्हाला दाखवला. त्याचं कीर्तन प्रवचन भजन आम्हाला काय माहिती होतं, तुला मुलीला सांगितलं त्यांनी याशिवाय आम्हाला काही माहिती होतं. पण यांनी आतापर्यंत 30-35 वर्ष झाले मला तरी कोणाला म्हणलं नाही. म्हातारी माणसं असो त्यांना आपण म्हणायला त्यांना काय शिकवायचे, तुम्ही असं म्हणू नका तुम्हाला येत नाही असं कधीही ते म्हटले नाही. आणि त्यांनी जे आतापर्यंत जे परमार्थ चालवला तर त्यांना कधीची आठवण झाली गुरुजींना. ह्या आपण म्हणतो त्यांना आठवण नाही पण आठवण झाली. काहो म्हणले तुम्ही बघायचं पाणी आणून झाडांना घातलं परवा कवर घ्यायला मला म्हणायचे आणि तोंडामध्ये असे घाण पाणी जात होतं तरी तुम्ही डोक्यावरती तुम्ही रात्रीच्या म्हाताऱ्या माणसांना होत नाही. गुरुजींनी सांगितलं की आता 5 ते 7 पर्यंत करा. तुम्ही येत नाही. ज्यावेळेला आम्ही येत होतो आठवड्यातून 4 वेळा भजन होत होतं आमचं. गुरुवार, शनिवार, एकादशी, बुधवारी महिलांचं भजन रात्रीचं यायचं. पण आता ते न होता आता 5 ते 7 पर्यंत आता ठेवलेला आहे. म्हणून हा परमार्थ आमचा गुरुजींनी टिकवला. हा नाही तर परमार्थ टिकू शकत नाही बघा. नामदेव रायाला सुद्धा म्हणावं लागलं नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालू.